तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाटेट परीक्षा 2025 मध्ये जी होणार आहे, तर त्याच्या दृष्टीनं गणित विषयाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी इथे जे दिलेलं आहे प्रश्नचिन्ह, त्याच्या जागी कुठली संख्या येईल ते शोधायचं. तर त्यासाठी काय करूया आपण, ही सर्व हे जे आहे, तर ते एक सोडवायला गेलं. तर पहिला इथे बघा 348 ला 29 ने भागायचं. तर 348 ला समजा 29 ने भागला आपण, तर 29 एके 29 येईल, उरले 5 आणि पुढचे हे 8 म्हणजे 58 झाले. परत 29 दोन्ही 58 म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे 12. त्याच्या पुढे गुणिले किती आहेत 15. तर यांचा गुणाकार सुद्धा जर आपण करून घेतला तर 15 दोन्ही 30 आणि 15 एके 15, 15 आणि 3 18 म्हणजे 180 आले. तर हे एवढं सोडवून आपलं उत्तर किती आलेलं आहे 180 आलेलं आहे. तर ते आपण आता इथं लिहूया. इथे बघा या तिन्हीचं उत्तर आपलं आलेलं आहे 180. अधिक इथे पुढे किती आहेत 156 आहे. बरोबर इथली संख्या शोधायची. मग प्रश्नचिन्हाच्या जागी समजा x माने त्या x चा घन अधिक 120. तर आता जर का आपल्याला हे x घन शोधायचं असेल म्हणजे याला इकडे ठेवूया. तर 120 ला इकडे आणलं म्हणजे 180 मधून 120 वजा करणार 156 तिकडेच ठेवा. तिथेच ठेवा त्या साईड. अधिक 120 इकडे येऊन काय होणार वजा होणार. आता 180 मधून 120 जर आपण वजा केले तर ते येणार आहे 60 अधिक 156 बरोबर x चा घन. ओके. तर x घन बरोबर 60 आणि याचा जर विचार केला आपण 156 यांचा जर दोन्हीची बेरीज केली तर ती येणार आहे 216 x चा घन. शक्यतो 1 ते 10 चे ते घन आहे. 1 ते 10 पर्यंतचे घन तर ते पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल. असं कुठली संख्या आहे ज्याचं घन 216 आहे तर 6 चा घन किती येतो 216. 3 वेळा गुणाकार करून बघा. 6 गुणिले 6 36 येणार आणि 36 ला परत 6 ने गुणले की किती येणार 216 म्हणजे बरोबर किती येणार 216. नाहीतर मग त्याचे अवयव काढायचे मग ते सोडवता येईल. पण हे सोपं आहे. त्यामुळे पर्याय बी जो आहे 6 हे त्याचं अचूक उत्तर आहे. x बरोबर 6 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असणार आहे 6. आता प्रश्न क्रमांक 2, 7 आणि 28 मधील सरासरी प्रमाण किती? तर सरासरी प्रमाण हा शब्द तर ठीक आहे, तो आला तर तुम्हाला परीक्षेत लक्षात येईल. पण त्याच्या व्यतिरिक्त 2 शब्द लक्षात ठेवा. 2 संख्यांचं एकतर मध्यम प्रमाणपद विचारलं जातं, मध्यम प्रमाणपद किंवा भूमिती मध्यम. या तिन्हीचा अर्थ एकच आहे हे लक्षात ठेवा. भूमिती मध्यम कुठलाही एखादा विचारला जाईल. 27 आणि 8 याचा भूमिती मध्ये किती, 7 आणि 28 यांचा भूमिती मध्ये किती, किंवा या दोघांचा मध्यम प्रमाणात किती किंवा सरासरी प्रमाण किती, तर या तिन्हीचा अर्थ एकाच घ्यायचा आहे आपण आणि ते सोडवायचं आहे. तर आता बघा सरासरी प्रमाण काढत असताना सरासरी प्रमाण किंवा मध्यम प्रमाणपद किंवा भूमिती मध्यम तिन्हीचा अर्थ तोच आहे म्हणून सांगितलं. बरोबर त्याचं सूत्र बघा वर्गमुळात वर्गमूळ चिन्ह वापरायचं. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ओके 7 गुणिले 8 28. तर आता याच्यामध्ये वर्गमूळ घ्यायचं त्यामुळे शक्यतो काय करा इथे याचं ठीक आहे तुम्ही गुणाकार केला तरी चालेल कारण लहान संख्या नाहीतर मग अवयव काढा. आता बघा याचा गुणाकार केल्यावर आपण 7 8 येणार 56 6 हातचे 5 7 दोन्ही 14 आणि 5 19 196. वर्ग पाठ करताना साधारण 1 ते 20 हे वर्ग काय करा पाठ करून ठेवा किंवा 30 पर्यंत सुद्धा पाठ केले तरी चालतील. जर का तुम्ही 14चा वर्ग केला तर तो येणार आहे 196. त्यामुळे या संख्येचं वर्गमूळ किती येणार 196चं वर्गमूळ 14चा वर्ग 196 14 गुणिले 14 196 त्यामुळे 196चं वर्गमूळ 14. त्यामुळे त्याचा सरासरी प्रमाणपद मध्य प्रमाणपद किंवा भूमिती मध्य त्या दोन संख्येचा किती येणार आहे 7 आणि 28चा मध्यम किती येणार आहे 14 येणार आहे. तसंच मी आता तुम्हाला एक इथे हे देतोय 16 आणि 9. तर यांचं मध्यम प्रमाणपद किती येत आहे ते तुम्ही मला खाली कमेंट सेक्शन मध्ये याच पद्धतीने सांगायचं आहे. 16 आणि 9चं मध्यम प्रमाणपद किती येईल ते तिथं सांगायचं. किंवा आणखीन एक संख्या 25 आणि 4. तर यांचं मध्यम प्रमाणपद किंवा भूमितीमध्ये किती येतोय या दोन्हींची तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. आता त्याच्यातलं तिसरं उदाहरण याच्यामध्ये 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि परत 4 गुणिले 4 गुणिले 4 असं दिलेलं आहे. परत 5 गुणिले 5 5 गुणिले 4 4 गुणिले 4. एकतर तुम्ही काय करू शकता इथे याचा सरळ सरळ वर्ग करू शकता. वर्ग गणना करून त्या संख्या शोधू शकता त्यांची बेरीज करून आणि त्याला सोपं रूप देऊन तुम्ही ते सोडवू शकता. किंवा तुम्ही सूत्रही वापरू शकता. दोन्ही पद्धतीने आपण बघूया. तुम्हाला जी योग्य वाटेल ती परीक्षित करा. तर पहिल्या पद्धतीनुसार
जर आपण इथे बघितलं सूत्र वापरून बघूया, कारण ज्यावेळी संख्या मोठ्या असतील कदाचित तुम्हाला त्यावेळी ते उपयोगी पडेल. तर 5चा किती वेळा गुणाकार आहे? 3 वेळा. 5चा 3 वेळा गुणाकार म्हणजे 5चा काय करायचा? घन अधिक 4चा सुद्धा 3 वेळा गुणाकार आहे. तर काय करायचं? 4चा घन करायचा. आणि छेदामध्ये बघा 5चा 2 वेळा गुणाकार आहे. म्हणजे 5चा वर्ग अधिक 5 वजा 5 गुणिले 4 आणि परत 4 गुणिले 4. 4 गुणिले 4 म्हणजेच काय? 4चा 2 वेळा गुणाकार म्हणजे 4चा वर्ग. आता हे केल्यानंतर इथे एक सूत्र वापरणार आपण. ए घन अधिक बी घन असं जर असेल तर त्याचे अवयव काय येतात? पहिला आहे तसं ए अधिक बी येतं आणि दुसरं ए वर्ग वजा ए गुणिले बी अधिक बी चा वर्ग हा दुसरा अवयव येतो. मग इथं तो वापरायचा. 5चा घन अधिक 4चा घन बरोबर 5चा घन परत सॉरी 5चा घन अधिक 4चा घन याचं उत्तर काय येणार? पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी म्हणजे दोघांची बेरीज म्हणजे 5 अधिक 4 येणार. दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग छेदात ए गुणिले बी वजा ए गुणिले बी अंशामध्ये खाली छेदात ए गुणिले बी म्हणजे 5 गुणिले 4 आणि शेवटी बी चा वर्ग बी म्हणजे दुसरं पद 4चा या 4चा वर्ग. आणि आता आपण बघितलं तर छेदामध्ये पण तेच येते. छेदामध्ये आपलं ऑलरेडी तेच आहे. 5चा वर्ग वजा 5 गुणिले 4 अधिक 4चा वर्ग. म्हणजे दोन्हीकडे काय झालं? समान संख्या आल्या. तर याला हे पद काय होईल? कॅन्सल होईल आणि 5 आणि 4 किती? 9. 5 आणि 4 9. त्यामुळे पर्याय कुठला बरोबर असणार आहे? 9 असणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं सूत्र वगैरे वापरत बसायचं का? आपल्याला उत्तर अशी घेण्यात येणार. त्यामुळे ज्यावेळी प्रश्न असा दिसेल त्यावेळी फक्त एकदा चेक करा की ते असं मांडता येते का? 5चा घन अधिक 4चा घन आणि छेदामध्ये 5चा वर्ग वजा 5 गुणिले 4 म्हणजे कुठल्याही संख्या असतील 5 आणि 4च्या जागी अधिक 4चा वर्ग. या स्वरूपात जर त्या संख्या मांडता आल्या असतील तर फक्त 5 आणि 4ची बेरीज करायची. ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर किती येणार त्याच्यात? जर 5 आणि 4 असेल तर 9. इतर कुठल्या संख्या असतील तर त्यानुसार 6 आणि 5 असेल तर 11 येणार उत्तर. ओके. 8 आणि 7 असेल तर 15 येणार. तर असं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. नाहीतर मग दुसरा पर्याय काय? त्याचा घन करा, दोन्हींची बेरीज करा. थोडा वेळ लागेल पण हे होऊन जाईल. त्यामुळे परीक्षेत काय करायचं? फक्त चेक करायचं अशा स्वरूपात ते मांडता येते का? तर मग ज्या 2 संख्या आहेत जसं आता इथं 5 आणि 4 आहे तसं हे करायचं. जसं की समजा एक उदाहरण घेऊया आपण. समजा असं दिलं उदाहरण हे सोडून दुसरं 4 गुणिले सॉरी याच्या व्यतिरिक्त लिहिलं. जस्ट 7 गुणिले 7 गुणिले 7 अधिक 8 गुणिले 8 गुणिले 8 छेदात 7 गुणिले 7 अधिक सॉरी वजा वजा 7 गुणिले 8 अधिक 8 गुणिले 8. तर आता हे तसं लिहिता येते घन ए घन अधिक बी घन ए चा वर्ग ए वजा बी या स्वरूपात ते मांडता येते. तिकडे बघा 7चा घन 8चा घन 7चा वर्ग 7 गुणिले 8 ते फक्त अधिक आहे त्याच्याबरोबर उलट असेल वजा. तर हे करायचं. मग आता याचं उत्तर किती येणार? 7 आणि 8 किती येणार? 15. हे आपण डायरेक्ट लिहू शकतो. समजा इथे वजा असेल, इथे अधिकच्या ऐवजी काय असेल? वजा असेल आणि खाली अधिक असेल तर मग त्यांची वजाबाकी करायची म्हणजे उलटा असेल 8 आणि 7. तर असं 8 वजा 7 किती येणार? 1. त्यावेळी 8 तिकडे दिलेला असेल पहिल्यांदा. हे लक्षात ठेवा. आता चौथा प्रश्न त्याच्यातला 27चा घातांक 2/3 याचं मूल्य म्हणजे याची किंमत किती येईल ते शोधायचं आहे. तर आता इथे बघा 27 ही संख्या दिलेली आहे. तर त्याचा घातांक लिहिलाय ते आपण लिहितानाच लिहूया 2/3. तर हे करायचं आहे आपल्याला. मग 2/3 करत असताना 27चा वरती जी संख्या असते ती लक्षात ठेवा ती असते घात आणि खाली जी संख्या आहे ती मूळ. जसं वर्गमूळ घनमूळ वगैरे. खालच्या संख्येचा अर्थ काय? मूळ असणं आणि वरती आहे ते घात. घात म्हणजे तेवढा वेळ गुणाकार करायचा आणि मूळ म्हणजे त्याचं तेवढं वर्गमूळ घनमूळ ची संख्या असेल किंवा 4 असेल तर चौथं मूळ असं शोधायचं. आता वर्ग केला किंवा घात तुम्ही जर केला एखादी संख्या आहे 5 त्याचा वर्ग केला तर 2 वेळा गुणाकार, घन केला तर 3 वेळा गुणाकार म्हणजे संख्या वाढत जाते. तसं मूळ घेतलं समजा 25चं वर्गमूळ घेतलं तर किती येणार? 5. ओके. त्याचं वर्गमूळ म्हणजे संख्या कमी होते. त्यामुळे शक्यतो संख्या कमी झालेली बरी म्हणून पहिल्यांदा काय करायचं? मूळ घ्यायचं. कितवं मूळ? तिसरं मूळ. जसं मी तुम्हाला सांगितलं घनमूळ पाठ करून ठेवा. तर 3चा आपण 3 वेळा गुणाकार केला तर तो किती येतो? 27 येतो. त्यामुळे 27चा घन 3चा घन 27 त्यामुळे 27चं घनमूळ किती येणार? 3 येणार. ओके. त्यामुळे हे 3 जाणार आणि आपण 27चं घनमूळ घेणार म्हणजे किती येणार? 27चं घनमूळ 3. आता राहिला काय? वर्ग. तर 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 3 त्रिक 9 आलं. ओके.
समजा 8 ही संख्या घेतली. 8च्या संख्येच्या बाबतीत आपण घेऊया तसं. 203 असं घेतलं. तर त्याचा आधी घनमूळ शोधायचा. 8 हा कुणाचा घन आहे? 2चा. त्यामुळे त्याचं घनमूळ किती येणार? 2 आणि परत त्याचा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती येणार? 4 येणार. ओके. तर अशा पद्धतीने आपण ते करणार. जसं की समजा 125 आहे. 203 शक्यतो 203 येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लक्षात ठेवा 203 आहे तर 3चे 2 उलट घात असेल तर पहिला काय करा? घनमूळ. 125 कुणाचा आहे? तर 5चा आहे. मग त्याचा वर्ग. 5चा वर्ग 25. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. x वर्ग वजा 9x अधिक 20 या वर्ग समीकरणाची मूळ दिलेली आहे. तर त्यावरून काय करायचं आपल्याला? हे जे वर्ग समीकरण आहे ते सोडवायचे आणि त्याच्या किमती काय येतात ते लिहायचे. समीकरण काय दिलं? x वर्ग वजा 9x अधिक 20 बरोबर 0. तर इथे x वर्गाला लागून कोणतीही संख्या नाही आहे तर ती एक तिथे घ्या, एक संख्या. आणि ती एक संख्या घेतल्यानंतर इथे 1 गुणिले 20 1 गुणिले 20 तर तिथल्या संख्येने समजा तिथे 2 असतं तर 2 घेतलं असतं पण काही नाही म्हणून आपण 1 घेतलं. ओके. तर 1 गुणिले 20 करायचं. 20 एक किती येणार? 20. आता त्याचे अवयव काढायचे. त्यासाठी आता आपण मधल्या संख्येचा विचार करायचा. मधल्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा 9. आता यावरून पुढे बघा. इथे 20चं चिन्ह काही नाही म्हणजे धन आहे. कुठल्याही संख्येचं चिन्ह ऋण दिलं असेल तर ती ऋण संख्या. तर त्याचं चिन्हच दिलं नसेल, नुसतीच अशी संख्या दिली असेल, त्याचं चिन्ह धन असतं. हे लक्षात ठेवा. तर इथे 20 ही धनसंख्या. गुणाकार धन कधी येतो? एकतर दोन्ही पण धन असतील किंवा दोन्ही काय असतील? ऋण असतील. ओके. जस्ट मिनिट. दोन्ही काय असतील? ऋण असतील. हे कशावर ठरवणार? तर या 9चं चिन्ह काय आहे? ऋण आहे. त्यामुळे दोन्ही पण काय झाले? ऋण. तर ही दोन चिन्ह समान आहेत. इथली आणि इथली. चिन्ह समान असल्यास काय शोधणार आपण? बेरीज. थोडक्यात आपण गुणाकार 20 शोधणार आणि बेरीज किती शोधणार? तर त्याची बेरीज येणार आहे 9 येणार. अशी संख्या शोधायची. तर बघा इथे आपण असं केलं 5 आणि 4. 5 चोक 20 वजा वजा गुणाकार अधिक बरोबर होतं. आणि इथे 5 आणि 4 ची बेरीज 9 आणि दोघांचं चिन्ह वजा. त्यामुळे वजा येतं. त्यामुळे हे अवयव बरोबर आहे. तर इथे काय करायचं? इथे एक स्टेप डायरेक्ट सांगतो आपण. जर का इथला सहगुणक 1 असेल तर त्यावेळी ते डायरेक्ट वापरा. इथे काय करणार आपण? x वजा 5 हा पहिला अवयव लिहिला आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 4 बरोबर 0. आता दोन कंसांचा गुणाकार जर 0 असेल तर एकतर पहिला कंस 0 असेल किंवा दुसरा कंस 0 असेल. बरोबर. वजा 5 इकडे येऊन काय होणार? अधिक म्हणजे 0 अधिक 5. 0 अधिक 5 म्हणजे किती येणार? 5 आहे. बरोबर. वजा 4 इकडे येऊन काय होतील? अधिक म्हणजे 0 अधिक 4 म्हणजे किती येणार? x बरोबर 4. म्हणजे एकतर x बरोबर 5 येईल किंवा x बरोबर 4 येईल. कुठलं उत्तर पर्याय बरोबर आहे? 5 आणि 4. ओके. आता इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये आपण सराव संचमध्ये अवयव पद्धत 10वीसाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तिथे तुम्हाला इयत्ता 10वी गणित भाग 1 अवयव पद्धती म्हणून आहे. तर त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये. तिथे जाऊन तुम्ही ही पद्धत शिकू शकता. म्हणजे अशी बरीच उदाहरणं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. तर त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. कारण एखादं असं उदाहरण नक्की येऊ शकतं. फक्त लक्षात ठेवा सहगुणक 1 असणार जे आहे ते उदाहरण येण्याची जास्त शक्यता आहे.